भाग 5 मध्ये आपण पाहिलं की यशवंतराव होळकरांनी कासारबारीच्या पहिल्या मोठ्या लढाईत शिंदेच्या बलाढ्य फौजेचा धुव्वा उडवून एक ऐतिहासिक विजय मिळवला। पण हा इतिहास अचूकपणे समजून घेण्यासाठी आपल्याला काही काळ मागे जावे लागेल। तुम्हाला आठवत असेल, जेव्हा यशवंतराव होळकर नागपूरमध्ये कैदेत होते तेव्हाच त्यांना बातमी मिळाली होती की पुण्यात त्यांचे भाऊ मल्हारराव होळकर यांची शिंदे आणि पेशव्यांच्या फौजेने कप्ताने हत्या केली आहे। आपल्या भावाच्या हत्येचा आणि होळकरशाहीवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी यशवंतराव नागपूरच्या कैदेतून अत्यंत शिताफीने निसटले होते। कैदेतून सुटल्यानंतर त्यांनी शून्यातून अफाट सैन्य उभा केले आणि कासारबारीत विजय मिळवला। पण होळकर घराण्यावर होणारे अन्याय अजूनही थांबले नव्हते। आजच्या भाग 6 मध्ये आपण पाहणार आहोत यशवंतरावांचे दुसरे पराक्रमी भाऊ विठोजीराव होळकर यांचा संघर्ष आणि त्यांचे अंगावर काटा आणणारे बलिदान। विठोजीरावांचे बंड आणि पेशवाईला आव्हान। पुण्यात पेशवे बाजीराव दुसरे आणि ग्वाल्हेरचे दौलतराव शिंदे यांनी मिळून होळकरांचे अस्तित्व संपवण्याचा कट रचला। या हुकुमशाही विरुद्ध यशवंतरावांचे मोठे भाऊ विठोजीराव होळकर यांनी दक्षिण महाराष्ट्रात थेट पेशवाई विरुद्ध बंड पुकारले। विठोजीराव हे अत्यंत धाडसी आणि गनिमी काव्यात पटाईत होते। त्यांनी पेशव्यांच्या मुलखावर एकामागून एक आक्रमक मोहिमा काढली। विठोजीरावांचा वाढता प्रभाव पाहून पुणे दरबारात आणि पेशवे बाजीरावांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली होती। कासारबारीत यशवंतरावांकडून पराभूत झालेल्या पेशव्यांना आता विठोजीरावांना कोणत्याही परिस्थितीत संपवायचेच होते। विठोजीरावांची अटक आणि शनिवारवाड्याचा दरबार। पेशव्यांनी विठोजीरावांना पकडण्यासाठी आपले सर्वोत्तम सैन्य पाठवले। दुर्दैवाने एप्रिल 1801 मध्ये एक भीषण चकमकीत विठोजीराव होळकर यांना कप्ताने कैद करण्यात आले। एका स्वतंत्र आणि पराक्रमी मराठा सरदाराला होळकर घराण्याच्या राजपुत्राला साखळदंडाने बांधून पुण्यात शनिवार वाड्यासमोर पेशव्यांसमोर हजर करण्यात आले। विठोजीरावांना मृत्यू समोर दिसत असतानाही विठोजीरावांच्या चेहऱ्यावर भीतीचा एक अंशही नव्हता। बाजीराव पेशव्यांनी सुडाच्या भावनेने मराठा साम्राज्याच्या इतिहासातील सर्वात क्रूर आणि अमानुष शिक्षा सुनावली। 16 एप्रिल 1801 तोच काळा दिवस शनिवार वाड्याच्या समोरील पटांगणात विठोजीरावांना आणण्यात आले। पेशव्यांच्या आदेशानुसार विठोजीरावांचे हात आणि पाय पिसाळलेल्या हत्तीच्या पायाला साखळदंडाने बांधण्यात आले। ज्या होळकर घराण्याने संपूर्ण मराठा साम्राज्यासाठी रक्ताचे पाणी केले, त्यांच्याच राजपुत्राला शनिवार वाड्याच्या खिडकीतून पेशवे बाजीराव हा क्रूर खेळ बघत होते। हत्तीला पळवण्यात आले आणि विठोजीरावांना जमिनीवर घासून चिरडून मारण्यात आले। हा थरकाप उडवणारा प्रसंग पाहून तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचे काळीच हेलावले। होळकर घराण्याचा हा दुसरा मोठा दिवा अशा प्रकारे विझवला गेला। पण बाजीराव पेशव्यांना माहित नव्हते की त्यांनी एका वाघाच्या जबड्यात हात घातला होता। आधी भाऊ मल्हाररावांची हत्या आणि आता सख्या मोठ्या भावाची विठोजीराव होळकरांची झालेली ही अमानुष हत्या। जेव्हा ही बातमी माळव्यात यशवंतराव होळकरांपर्यंत पोहोचली तेव्हा कासारबारीत जिंकणारे या वाघाच्या क्रोधाला सीमा राहिली नाही। त्यांच्या डोळ्यात रक्ताश्रू उभे राहिले। यशवंतरावांनी प्रतिज्ञा केली, ज्या पुण्यात माझ्या भावाचा असा छळ झाला त्या पुण्याच्या पेशव्याला मी मातीत मिळवेन। आणि आता यशवंतराव होळकर आपल्या भावाच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठी पुण्याच्या दिशेने कूच करणार होते। यातूनच पुढे काय घडणार होते? ऐतिहासिक हडपसरचे युद्ध। यशवंतरावांनी पुण्यात घुसून पेशव्यांना कशी धूळ चारणार हे आपण पाहणार आहोत पुढील भागात। मित्रांनो, इतिहासातील ही सत्य आणि रक्ताळलेली पाने घराघरात पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला आताच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये जय मल्हार जय यशवंतराव लिहायला विसरू नका।